आज खूप दिवसांनी माझ्या नेहमीच्या हॉटस्पॉटवर आले आणि इंडियन पॉन्ड हेरॉन अर्थात ढोकरी किंवा वंचक हे 2-3 पक्षी दिसले. या पक्ष्यास इंग्रजी भाषेमध्ये इंडियन पॉन्ड हेरॉन किंवा पॅडी बर्ड असे म्हणतात. या पक्ष्याला ओळखणं तसं सोपं आहे. नर व मादी दोघेही दिसायला म्हणजे रंगरूप, आकार इत्यादी बाबतीत सारखेच असतात. पक्षी बसलेला असेल तेव्हा त्याची पाठ तपकिरी रंगाची दिसते, पण उडू लागला की मात्र पंख पांढरे दिसू लागतात. ब्रीडिंग सीझनमध्ये त्याच्या पाठीवर किरमिजी रंगाची केसांसारखी सुबक पिसे दिसतात आणि डोक्यावर लांब पांढरा तुरा येतो. हा पक्षी भारत, श्रीलंका, अंदमान निकोबार या बेटात आढळतो. तो आपले स्थानिक स्थलांतर करतो आणि भारतामध्ये साधारण हा पक्षी मे ते सप्टेंबर या काळात आढळतो. याचे निवासस्थान म्हणजे तळी, दलदलीची जागा, भातशेते आणि खजनीची जंगले आहेत. आजकाल मानवी वस्तीमध्येही बऱ्याच ठिकाणी सांडपाणी किंवा काही साचलेले पाणी असेल तर अशा ठिकाणीही हे पॉन्ड हेरॉन बऱ्याचदा दिसतात. उडत असताना हा पक्षी पटकन ओळखता येतो. याचं कारण म्हणजे मान मागे दुमडून दोन्ही खांद्यांमध्ये ओढून घेऊन आणि पाय मागच्या बाजूला लोंबकळत ठेवून आपले पंख अतिशय लयबद्धतेने खालीवर करून संथपणे उडत जातो. या पक्ष्याचा प्रजोत्पादनाचा काळ म्हणजे मार्चपासून ऑगस्टपर्यंत असतो. मादी 4 ते 6 फिकट हिरव्या रंगाची अंडी घालते आणि त्याचे घरटे काट्याकुट्यांचे बनवलेले असते आणि अतिशय उंच ठिकाणी उंच झाडावर एक घरटे बांधतो. एकाच झाडावर पुष्कळ जोडपी घरटी बांधतात आणि इतर बगळेही या झाडांवर घरटी बांधत असल्यामुळे ती एक पक्ष्यांची वसाहतच तिथे बनलेली दिसते. तर असा हा इंडियन पॉन्ड हेरॉन अर्थात वंचक आज मला दिसला. म्हणजे नेहमीच दिसतो, पण मी त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करत होते. पण आज अगदी ठरवलं की आज याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेट करूया आणि त्याला असं शिकार करताना बघायला मजा येते. तासनतास पाण्यामध्ये उभा असतो, पाण्याच्या काठावर, दलदलीच्या काठावर उभा असतो आणि आपल्या भक्ष्यावरती नजर ठेवून असतो आणि योग्य संधी मिळाली की अगदी त्याच्यावर झडप घालून त्याचा सावज टिपण्याची त्याची पद्धत आहे, ती मला अतिशय मजा येते ते बघायला. तर आज इंडियन पॉन्ड हेरॉन पक्षी आपण बघितला.